बदलाव आपण स्वतःमध्ये नक्कीच आणू शकतो. 100% नाही, 100% एक्सेलन्स नाही, 100% परफेक्शन नाही, मात्र किमान 1% आपण स्वतःमध्ये खूप चांगले बदल आणू शकतो, असं टॉम कॅरेलन त्यांच्या या 1% सोल्युशन या पुस्तकात सांगत आहेत. नमस्कार, मी माया दनके आणि आज तुम्हाला 1% सोल्युशन या पुस्तकाची बुक समरी मी मराठीत घेऊन आलेली आहे. तर चला बघूया टॉम कॅरेलन ते या पुस्तकामध्ये काय सांगत आहेत. टॉम कॅरेलन यांनी या पुस्तकामध्ये एका व्यक्तिचित्राला रेखाटलेलं आहे. केन हे त्या व्यक्तीचं नाव आहे. चॅप्टर 1 मध्ये लेखकाने केन आणि त्याची पत्नी हे सुरुवातीला खूप दुःखी होते. त्यांचं फॅमिली लाईफ हे खूप दुःखी होतं. दोघं एकमेकांवर चिडायचे, एकमेकांवर आरोप करायचे, एकमेकांच्या फक्त चुका काढायचे आणि त्यामुळे त्यांची मुलं सुद्धा तशीच डांबरट बनलेली होती. आणि अशा या व्यक्तिचित्राला केन लेखकाने इथे रेखाटलेला आहे. आणि लेखक इथे म्हणतो की आता बदलण्याची गरज आहे केन तुला. आणि त्यानंतर जेव्हा केन हा एका त्याच्या मुलाचा फुटबॉलची मॅच पाहायला जातो त्यावेळेस खरा बदलाव झाला असं इथे लेखकाने मुद्दामून सांगितलेलं आहे. जेव्हा केन हा त्याच्या मुलाची एक फुटबॉल मॅच पाहायला जातो तेव्हा तिथे त्याला जाणवतं की त्याचा मुलगा, त्याची टीम आणि जे अपोजमधली टीम आहे फुटबॉलची ती खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत होती. गेल्या वर्षीपेक्षा खूप छान प्रकारे ते स्वतःचा परफॉर्म करत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या कोचला विचारलं, केनच्या मुलाच्या. तेव्हा केनला त्यांनी उत्तर दिलं की 2002च्या ऑलिम्पिकच्या मॅचमध्ये जेव्हा 2002ची जी ऑलिम्पिक मॅच झाली त्याच्यामध्ये कॅनडाने पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आणि कॅनडाने 6 मिनिटे 30 सेकंदामध्ये हे पहिलं गोल्ड मेडल मिळवलं. दुसरा, तिसरा आणि चौथा जो देश आला त्याच्यामध्ये फक्त 2.9% किंवा 1% असा फरक होता. मात्र इथे फक्त जिंकणे आणि हारणे किंवा एखादं मेडल असणे, गोल्ड मेडल असणे आणि कोणतंच मेडल नसणे याच्यामध्ये 1% किंवा 2.9%चा फरक होता. अशा प्रकारे तुमच्या यश आणि अपयशामध्ये तुमच्या काहीतरी तुमच्याकडे असण्यामध्ये आणि काहीच नसण्यामध्ये यामध्ये काही पर्सेंटच फरक असतो. तर ते पर्सेंट आपण दररोज सराव करून नक्कीच एक्सेलन्स मिळवू शकतो असं त्या कोचने तेव्हा केनला सांगितलं. आणि तेव्हापासून खरी सुरुवात केनच्या बदलावाची झाली असं इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. चॅप्टर 2 मध्ये लेखक इथे सांगतो की सेल्फ मोटिवेशन. जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात करता खरी मोटिवेशन तेव्हाच तुम्हाला मिळते. तुम्ही कामाला सुरुवात करा आणि मगच तुम्हाला स्वतःकडून मोटिवेशन मिळेल. तुम्हाला त्या कामामध्ये आनंद वाटेल काम करायला. ते काम करायला तुम्हाला ऊर्जा निर्माण होईल. त्या कामामध्ये तुम्हाला घडून जायला तुम्हाला जास्त आनंदी वाटेल. मोटिवेशन हे काम सुरू होण्याच्या आधी नाही तर मोटिवेशन हे काम सुरू झाल्यानंतर सुरू होतं. त्यामुळे कामाला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त काम करायची तयारी ठेवा असं लेखक इथे आपल्याला केनच्या माध्यमातून सांगतोय. केनच्या माध्यमातून लेखकाने इथे 3 रूल आपल्याला सांगितलेले आहेत की जे काम तुम्ही करायचं आहे ते काम तुम्हाला दररोज आणि दररोज करायचं आहे. सुरुवात करणे म्हणजेच कामाची सुरुवात करणे आहे. कोणत्याही कामाची सुरुवात करणे म्हणजे काम सुरू करणे असं आहे. आणि जेव्हा तुम्ही काम सुरुवात करता तेव्हा 180 दिवस तुम्हाला ते काम सुरू ठेवायचं आहे. आणि तुम्हाला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे 180 दिवस त्याचप्रमाणे कुणाकडून तरी प्रेरणा मिळूनच तुम्ही ते काम सुरू करता. त्याचप्रमाणे तुम्हाला ते 180 दिवसानंतर तीच प्रेरणा कुणाला तरी ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे कुणाला तरी तुम्हाला अजून उत्तेजित करायचं आहे जेणेकरून तो समोरचा व्यक्ती अजून जास्त जोमाने काम करायला सुरुवात करेल. सो हे 3 नियम खरंच खूप महत्त्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि त्यानंतर केन हा 1% सोल्युशनच्या या टीममध्ये जेव्हा प्रवेश करतो, या स्वतःला बदलण्यासाठी जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याला परत अजून एक व्यक्ती भेटते, कार्लस असं त्याचं नाव. आणि तो सांगतो की तुम्ही कधीही हार मानू नका. प्रत्येक वेळेस मी जिंकणार, मी हे काम करू शकणार हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःमध्ये आणा असं त्या कार्लसने लेखकाला सांगितलेलं केनला. आणि दररोज किमान 1% तरी तू तुझ्या कामामध्ये एक्सेलन्स मिळवू शकतो. त्यासाठी तू दररोज 1% तरी कामामध्ये एक्सेलन्स
मिळव. तू जेवढं जास्त काम करशील तेवढं जास्त तुझ्यात एक्सेलन्स येईल. त्यामुळे दररोज काम करत राहा आणि 1% वाढ करत राहा. चॅप्टर 3 मध्ये लेखकाने सांगितलेलं आहे पर्सनल एक्सेलन्स. हा पर्सनल एक्सेलन्स तुम्हाला मोटिवेशन वाढवण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे स्वतःच्या कामात थोडा तरी बदल करत राहणे. तुम्हाला ज्यात जास्त आनंद वाटतं तेच तेच काम करण्यात पण आपल्याला खूप बोर होतं. त्यासाठी दररोजच्या कामामध्ये थोडा बदलाव किंवा थोडंसं काहीतरी एनकरेजमेंटसाठी थोडासा बदलाव आणायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला त्या कामामध्ये अजून जास्त आनंद वाटेल आणि एक्सेलन्स येईल. कोणतेही काम जेवढे जास्त तुम्ही कराल तेवढी जास्त तुमच्यात अजून जास्त काम करण्याची इच्छा निर्माण होईल. कितीही छोटे काम असले तरी कामाला सुरुवात करा, असं लेखक इथे सांगतो. तुमचं गोल हे क्लिअर असायला हवं आणि एखादं काम तुम्ही निवडा आणि त्या कामाला स्वतःला समर्पित करा आणि त्यामुळे तुमच्यामध्ये ते आपोआप एक्सेलन्स निर्माण होईल, असं लेखक इथे सांगतो. न्यूटनचा गतीचा नियम इथे लेखक आपल्याला सांगतो. न्यूटनच्या गतीच्या नियमानुसार एखाद्या वस्तूला जर तुम्ही गती दिली तर ती वस्तू गतिमान होते आणि त्या वस्तूला अजून जास्त गती दिली तर अजून जास्त गतिमान होते. त्याचप्रमाणे आपलं पण आहे. आपण जर एखाद्या कामाला गती दिली तर नक्कीच आपल्या कामात गती वाढते आणि आपलं काम अजून जास्त आपण त्या कामामध्ये एक्सेलन्स मिळवू शकतो. त्यामुळे आपल्या कामाला गती देत राहा, असं लेखक इथे सांगतो. तुम्ही जर त्या कामाला गती न देता तिथेच थांबलात तर नक्कीच तुमचं ते काम स्टॉप होईल, म्हणजेच तुमची गती कमी होईल आणि तुम्ही अगतिमान व्हाल आणि न्यूटनच्या नियमानुसार तुमचं काम हे स्टॉप होईल. चॅप्टर 4 मध्ये लेखक इथे सांगतो की जेव्हा आपल्याला काम फक्त करणेच महत्त्वाचं नाही तर आपल्याला एक्सरसाइज करणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला हेल्थची सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे. 1% सोल्युशनच्या टीममध्ये केनला परत भेटतो एक बॉब नावाचा व्यक्ती आणि तो सांगतो की एखाद्या कामात एक्सेलन्स हवे तर तुला 10,000 तास काम करावं लागेल. सो केनला 10,000 तास काम करावं लागेल म्हणल्यानंतर आश्चर्य वाटलं आणि 10,000 तास मी कसं काय काम करू शकतो हे त्याला प्रश्नचिन्ह पडला. त्यानंतर बॉब त्याला सांगतो की योग्य पद्धतीने केलेली प्रॅक्टिस हीच तुला सुधारू शकते, तुझ्या कामात एक्सेलंट बनवू शकते. त्यामुळे तू योग्य पद्धतीने कामामध्ये दररोज प्रॅक्टिस करत राहा आणि दररोज करत राहा. सतत काम करत राहा आणि दररोज करत राहा. आणि कधी कधी खूप अडचणी येतात, हे सातत्य टिकवण्यामध्ये खूप अडचणी येतात, परंतु थोडं तरी काम करत राहा म्हणजे तुला त्यात 1% तरी एक्सेलन्स मिळत राहील. निगेटिव्ह बिलीफ पासून, स्वतःच्या ज्या निगेटिव्ह बिलीफ्स आहेत त्यापासून तू दूर राहा म्हणजे तुला त्या कामामध्ये अजून जास्त एक्सेलन्स मिळाल्यासारखं तुला जाणवेल. स्वतःची जी तुलना आहे ती कोणाशीही करू नकोस. स्वतःची तुलना फक्त स्वतःशी कर. तुझं कुठे चुकतंय आत्मपरीक्षण दररोज कर, स्वतःचं कौतुक कर आणि स्वतःचं जे कंपॅरिझन आहे इतरांशी करू नकोस, असं बॉब त्याला सांगतो. आणि जेव्हा तू एखादा प्लॅन बनवतोस तेव्हा त्या प्लॅननुसार काम करायला सुरुवात कर. नक्कीच तू ज्या प्लॅननुसार काम करशील त्यामध्ये तुला एक्सेलन्स मिळेल, असं लेखक इथे सांगतो. सो केनला हे 10,000 तास मी कसं काय करेन असं त्याला वाटलं आणि त्यानंतर त्याने 30 डेज प्लॅन बनवला. सो 30 डेज प्लॅन काय आहे बघूया आपण. 30 डेज प्लॅनमध्ये केननी दररोज 30 दिवसाचा म्हणजे एका महिन्याचं प्लॅन बनवलं आणि त्यामध्ये त्यांनी डिवायडेशन केलं. त्यात परत त्यांनी 8 दिवसाचं असं म्हणजे 8 दिवसाचं आठवड्याचं प्लॅन त्यांनी करायला सुरुवात केली आणि यानुसार त्यांनी 30 दिवसाचा हा 30 डेज फॉर्म्युला तयार केला आणि त्यानंतर त्याने अशा प्रकारे 10,000 तास काम करण्याचा फॉर्म्युला कंप्लीट केला. तर 10,000 तास काम करणे आपल्याला सुद्धा कधी कधी खूप अवघड वाटतं. सो 2080 फॉर्म्युलानुसार काम करा असे सुद्धा लेखक आपल्याला सांगतात. जर समजा 2080 फॉर्म्युलानुसार तुमचं एखादं काम पूर्ण झालं नाही किंवा मग तुम्हाला निराशा वाटते, दुःख वाटतं किंवा आपण स्वतःलाच दोष देत राहतो, तर असं न करता ते काम आपण अजून कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो, आज नाही झालं मात्र पुढे आपण कसं करू शकतो याचा विचार करा आणि याचं प्लॅनिंग करून ते काम पूर्ण कसं करणार याचं नियोजन करा, असं लेखक तुम्हाला सांगतो. नवीन काम करण्यासाठी आव्हानं घ्या
नवीन काम करण्यासाठी स्वतःला आव्हान द्या, ऍक्सेप्ट करा नवीन काम, आणि ते नव्या पद्धतीने तुम्ही कसे कराल याचं सुद्धा तुम्ही नियोजन करून ते काम तडीस आणा, असं तुम्हाला लेखक इथे सांगतात. जेव्हा तुम्ही 21 दिवस हे सातत्याने काम कराल तेव्हा तुम्हाला त्या कामाची सवय लागेल. त्यासाठी 21 दिवस कोणतंही काम सुरू करा. मात्र जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खूप नवीन नवीन गोष्टी सुरू करायला पाहिजेत, मात्र शेवट आपण करत नाही, त्यासाठी लेखक इथे सांगतो की तुम्हाला तुमच्या ते काम अंगी पडण्यासाठी, अंगवळणी पडण्यासाठी तुम्हाला 21 दिवस ते काम करावं लागेल सातत्याने. आणि 21 दिवस सातत्याने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा ते तुम्हाला आपोआप तुमची ती हॅबिट बनेल, सवय बनेल, आणि तुम्ही त्याच्यामध्ये हळूहळू एक्सेलेंट व्हाल, असं लेखक इथे सांगतो. जेव्हा तुम्ही फक्त काम काम करत राहू नका, तर तुम्ही तुमच्या शरीर आणि तुमचं मन काय म्हणतंय याचा सुद्धा विचार करा. जेव्हा तुमचं शरीर सतत काम करत राहतं परंतु तुमचं मन सुद्धा कधी रेस्ट हवी असं म्हणतं, त्यावेळेस नक्की रेस्ट घ्या. शरीरासाठी रेस्ट घ्या आणि मनासाठी सुद्धा रेस्ट घ्या. आठवड्यातून 1 दिवस छानपैकी तुम्ही निसर्गामध्ये वगैरे फिरायला जा, असं लेखक इथे सांगतो. त्यानंतर केनला जेफ हा एक ट्रायथलॉन चॅम्पियन भेटतो, आणि जेफने 1% सोल्युशनच्या या फॉर्म्युल्यामधले काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जेफने केनला. तर त्या गोष्टी काय सांगितलेल्या आहेत, तर जेफ सांगतो की दररोज प्रॅक्टिस कर, तू दररोज प्रॅक्टिस कर. जेवढी तू प्रॅक्टिस करशील तेवढी तू त्या कामामध्ये एक्सेलेंट होशील, आणि त्या प्रॅक्टिस करण्यासाठी, दररोज करण्यासाठी टाइम टेबल बनव, नियोजन कर, असं जेफने केनला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा 90 मिनिट सतत तू काम करशील, 90 मिनिट कंटिन्यू काम करशील, तेव्हा एक ब्रेक घे, कारण 90 मिनिटानंतर काम करणे म्हणजे जबरदस्ती करणे होईल, तेव्हा तुला कंटाळा येईल, तू थकशील, तेव्हा एक ब्रेक घे, असं इथे जेफने केनला सांगितलेलं आहे. आठवड्यातून 20 मिनिटांचं वर्कआउट कर, दिवसातले 10 ते 30 मिनिटे मस्तपैकी झप्पी घे, आणि रात्री 8 तास मस्तपैकी झोप घे. ही झोप ही गाढ झोप असायला हवी, असं जेफने केनला सांगितलेलं आहे. त्यासोबतच झोपताना अगदी तुला फ्रेश वाटावे यासाठी रात्री लाईट बंद करून झोप, आणि तुला जितकं जास्त चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्या अशा वाटतात, तुला जेवढ्या गोष्टी फ्रेश करत असतील, जसं कॉफी घेणे, चहा घेणे, किंवा एखादी आधीमधून कोल्ड्रिंक घेणे, असं जर तुला फ्रेश वाटत असेल हे घेतल्यानंतर, तर त्या गोष्टी नक्की घ्यायला सुरुवात कर, असं जेफने केनला सांगितलेलं आहे. तर या 1% सोल्युशन मधला हा फॉर्म्युला नक्की तुम्ही लिहून घ्या, हे फॉर्म्युले, कारण तुम्हाला सुद्धा या काम करत असताना या गोष्टी ची गरज पडत असेल. सो नक्की हे लिहून घ्या आणि यावर अंमलबजावणी करायला सुरुवात करा. तर आपण शेवटच्या चॅप्टरकडे वळूया आता. तर 1% सोल्युशनचा हा शेवटचा चॅप्टर आपल्याला हेच सांगतो की तुम्ही तुमच्या एक्सेलेंट मिळवण्यासाठी तुमच्या कामात, कोणतंही काम असो, मग ते तुमचं कोणतंही पर्सनल काम असो किंवा तुमचं बिझनेसचं काम असो, तुमच्या वैयक्तिक काम असो, कोणत्याही कामामध्ये एक्सेलन्स मिळवण्यासाठी हा 1% सोल्युशन हा फॉर्म्युला तुम्हाला कामी येईल. त्यामुळे एक्सेलन्स मिळवण्यासाठी शॉर्टकट घेऊ नका. परफेक्ट काम करा, रोज काम करा आणि सातत्याने काम करा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, कारण तब्येत चांगली असेल तर तुम्ही व्यवस्थित काम कराल, कामासाठी तुमच्यात ऊर्जा निर्माण होईल. कोणतीही हार न मानता तुम्ही काम करायला सुरुवात करा, कारण स्टॉप झाला तर तुमचं ते काम स्टॉप होईल. त्यासाठी न थांबता सातत्याने काम करत राहा, असं लेखक सांगतो. तुम्ही काम करण्यासाठी स्वतःचे टाइम टेबल बनवा, त्यासोबत रेस्ट घ्या, ज्यामुळे तुम्हाला चिडचिड होणार नाही. तुम्ही जर आठवड्यातून 1-2 दिवस मस्त फिरायला गेलात, फॅमिलीसोबत एन्जॉय केलात, तर तुम्ही फ्रेश राहाल. यासाठी तुम्ही चिडचिड होणार नाही आणि फॅमिली लाईफ मस्तपैकी आनंदी होईल. तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. यासाठी तुम्ही जास्त उत्साहित व्हाल, जास्त तुम्ही एनकरेज व्हाल. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा, जेणेकरून 1% सोल्युशन फॉर्म्युला हा तुमच्या जीवनाचा एक आनंदी फॉर्म्युला होईल. सो या सगळ्या गोष्टी लेखकाने टॉम कॅरेलने
या पुस्तकामध्ये 1% सोल्युशन या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत, या नक्की तुम्ही तुमच्या जीवनात अंमलबजावणी करायला सुरुवात करा. आणि आज तुम्ही माझी ही बुक समरी पूर्ण ऐकलीत, पूर्ण पाहिलीत, यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला माझी ही बुक समरी कशी वाटली, मराठीतील ही माझी ही बुक समरी, माझं काही सुधारणा असतील तर त्यासुद्धा मला नक्की सांगा. आणि कशी वाटली नक्की कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.